नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दिवाळी स्पेशल आहे. तुम्हाला पाहताच लक्षात सुद्धा आला असेल. दिवाळीमध्ये भरपूर असे आपण पदार्थ बनवतो. त्यामधलाच हा एक पदार्थ आहे. अगदी लेअरदार आणि तेल न पिणारा. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं बनवायचं अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलं आहे. सहज फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी सुद्धा ही शंकरपाळी बिलकुल बिघडणार नाहीत. चला तर आपण तयारी करू. त्यासाठी मी तर काही साहित्य घेतलेलं आहे. बेसिक साहित्य घेतलेलं आहे. साजूक तूप घेतलेलं आहे, मैद्याचं पॉकेट घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे. थोडी वेलची काढून घेतलेली आहे. आता आपण त्यासाठी किती मेजरमेंट लागणार आहे ते सुरुवातीला आपल्याला पाहायचे. ह्या ठिकाणी मी आता तूप मेजून घेते आणि साखर सुद्धा मेजून दाखवते की आपल्याला परफेक्ट बनवण्यासाठी आपल्याला किती साहित्य लागणार आहे. आता ह्या ठिकाणी मी एक कढई घेतलेली आहे, एक वाटी घेतलेली आहे. वाटी ही आपल्याला परफेक्ट मेजरमेंटसाठी घेतलेली आहे. आपण कुठल्याही वाटीने घ्या, पण परफेक्ट साहित्य घ्या. साखर जी आहे ती आता आपल्या वाटीमध्ये टाकून द्यायचं आहे आणि पाऊण वाटी इतकी आपण ह्या ठिकाणी साखर घेतलेली आहे. अगदी भरून आपण घेतलेली आहे. थोडंसं कमी साखर ही घेतलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाणी सुद्धा तितकंच घ्यायचं आहे. जितकी आपण साखर घेतलो तितकंच आपण ह्या ठिकाणी पाणी सुद्धा घेतलेलं आहे. आता साखर आणि पाणी एकत्र मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर वाटीमध्ये मी साजूक तूप जे डबा घेतला होता त्यामधलंच तूप मी ह्या ठिकाणी काढून घेतलेलं आहे. तूप हे घट्ट असल्यामुळे थोडंसं पाऊण वाटीपेक्षा सुद्धाही ह्या ठिकाणी मी कमी घेतलेलं आहे. नंतर मी वितळवून घेतल्यानंतर जितकं आपण पाणी आणि साखर घेतलं तितकंच तूप सुद्धा होईल. अगदी तिन्ही प्रमाण आपल्याला सेम प्रमाणात घ्यायचे. ह्या ठिकाणी साखर आणि पाणी आपण जी कढईमध्ये टाकून घेतलं होतं ती गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि फक्त पाण्यामध्ये साखर विरघळण्यासाठी आपण ठेवल्या. जास्त आपल्याला उकळून घ्यायचं नाही. फक्त साखर जर विरघळलं तर आपल्याला गॅस ह्या ठिकाणी बंद करायचे. जे तूप घेतलेलं आहे थोडंसं मी त्याला मेल्ट करून घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी इतकं आपलं तूप झालेलं आहे. तूप जर जास्त झालं तर आपली शंकरपाळी जी आहे ती तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट घ्या. अगदी ह्या पद्धतीचं जर मेजरमेंट घेतलं तर शंकरपाळी बिलकुल बिघडत नाहीत. खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार होतात. अगदी साधी पद्धत आहे. त्यामुळे कोणालाही सहज पटकन आपण ही पद्धत बनवू शकतो. आता साखर ह्या ठिकाणी विरघळलेली आहे आणि आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचे. आता थंड होईपर्यंत ह्या ठिकाणी जी वेलची घेतली आहे ती वेलची आता मी सोलून घेणार आहे आणि ती खलबत्त्यामध्ये टाकून आपण आता थोडीशी साखर टाकून वाटून घ्यायचे. मिक्सरला काढलं तरी चालते पण मी वाटून घेतलेलं आहे कारण जर मोठे मोठे दाणे असले तर ते खाते वेळेस सुद्धा अगदी छान वास येतो आणि खाण्यासाठी टेस्ट पण छान येते. आता ह्या ठिकाणी आपली जी वेलची आहे ती सोलून झालेली आहे आणि जी साखर घेतलेली आहे मी अर्धा चमचा इतकी साखर टाकलेली आहे. कारण वेलची एकदम पटकन बारीक होत नाही त्यामुळे थोडीशी साखर टाकलं की ती लवकर वाटली जाते. आता साखरमध्ये आपण वेलची अगदी छान ठेचून घेणार आहोत जी की बारीक आपली पावडर बनून तयार होईल. आता पूर्ण वेलची ही वाटून झालेली आहे. आता आपण ती प्लेटमध्ये काढून घेऊ. अगदी छान दरदरीत आपली ही वेलची वाटून झालेली आहे. अगदीच बारीक नाही झाली तरी चालते. आता ती साईडला ठेवून आपण जे पाणी वितळायला ठेवलं होतं ते साखर आणि पाणी अगदी छान वितळलेलं आहे आणि तूप सुद्धा मध्ये छान मिक्स झालेलं आहे. बॅलन्सिंगसाठी आपल्याला थोडंसं ह्या ठिकाणी मीठ टाकलेलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ टाकलं की चव अगदी छान येते. आता सर्व पदार्थ मिक्स झालेले आहेत. आता थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचे. जी वेलची पावडर आपण तयार करून घेतली ती आता ह्यामध्ये आपण टाकून दिलेली आहे. आता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले. आता आणखीन एक दुसरं आपण भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये एक चाळणी घ्यायचं आणि चाळणीमध्ये आपण जो मैदा घेतला आहे तो चाळून घेणार आहोत. कुठलाही पदार्थ जेव्हा आपण मैद्याचा बनवतो त्यावेळेस आपल्याला सुरुवातीला मैदा हा चाळून घ्यायचा आहे. कारण खूप लवकर ह्यामध्ये अळी होण्याची शक्यता असते त्यामुळे चाळूनच घ्यायचं. आता ह्या ठिकाणी मी 3 वाट्या इतका मैदा घेणार आहे. ह्या ठिकाणी चाळून घेतलं की नंतर मी हे मैदा जे आहे ते मेजूनच घेणार आहे. 3 वाट्या इतका आता ह्या ठिकाणी आपला मैदा झालेला आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला आता ह्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम टाकायचं नाही. अगदी कोमट आहे त्यामुळे आपण थोडं थोडं करून असंच मिक्स करून आपल्या हाताने बिलकुल मळायची गरज पडत नाही. जेव्हा आपण असंच झाऱ्याने मिक्स करतो अगदी छान व्यवस्थित मिक्स होऊन जाते आणि पिठाला आपल्या जेव्हा शंकरपाळी बनवतो त्यावेळेस जास्त घुसून आपल्याला मळायचं नाही. अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पीठ नंतर सुद्धा मळून घ्यायचे.
या ठिकाणी पूर्ण मैदा जो आहे तो आपण टाकून दिलेला आहे आणि हलक्या हाताने आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता असंच आपल्याला थोडंसं साईडला ठेवायचं आहे। आता ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून आपण तेल गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। तेल गरम होईपर्यंत आपल्याला जे आपण मैदा मळून घेतलेला आहे तो आता आपल्याला हाताने थोडंसं मळून घ्यायचं आहे। अगदी जास्त प्रेस करून मळायचं नाही, आपण हलक्या हाताने जो मैदा आहे तो फक्त त्याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। तर पूर्ण आपला मैदा जो आहे पाण्यात छान मिक्स झालेला आहे। अगदी एक चपाती इतका आपण ह्या ठिकाणी एक गोळा घेतलेला आहे। आता ह्याची आपल्याला लाटी बनवायचं आहे। अगदी लाटी बनवते वेळेस आपल्याला लेयरदार जर शंकरपाळी बनवायची असतील तर ह्या पद्धतीने आपल्याला आता लाटायचे। अगदी साधे लाटलं तरी सुद्धा ही शंकरपाळी अगदी खुसखुशीत होतात, पण आज आपल्याला लेयरदार बनवायचे असल्यामुळं आपण ह्या पद्धतीने लाटणार आहोत। अगदी थोडीशी आपल्याला अशी घडी घालून घ्यायचे। थोडंसं आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून आपण हलक्याच हाताने लाटणार आहोत, जास्त आपल्याला दाब देऊन लाटायचं नाही। अगदी छान पीठ तयार झालेलं असल्यामुळे आपल्याला जास्त जोर लावायची गरज पडत नाही। अगदी छान मऊसर आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। जेव्हा शंकरपाळीची लाटी बनवतो त्यावेळेस आपल्याला जास्त पातळ करायची नाही, अगदी जाडसरच आपल्याला ही लाटी ठेवायची आहे। आता ह्या ठिकाणी लाटी आपली लाटून झाली आहे। साईडच्या थोडंसं कटा आपल्याला काढून टाकायचे, जे की छान आकारात येतील ह्यासाठी आपण ज्या साईडला कटा त्या काढून घेतलेल्या आहेत। लहान चौकोनी आकारामध्ये ह्या ठिकाणी आता मी शंकरपाळी बनवत आहे। तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवलात तरी चालतात, छोट्या मोठ्या किंवा शंकरपाळा आकारात बनवलात तरी चालतात। अगदीच ह्या ठिकाणी मी चौकोनी बनवत आहे। अगदी जाडसर चौकोनी आकारातली आपली शंकरपाळी तयार होत आहेत। आता ह्या ठिकाणी शंकरपाळी लाटून झाली आहे। तुम्हाला जाडी पाहताच लक्षात येत असेल इतकी जाडी आपण शंकरपाळीची ठेवलेली आहे। आता सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला तळून घ्यायचे। अगदी छान आपण गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे। आता तेलामध्ये आपण सर्व शंकरपाळी टाकून द्यायचं आणि नंतर आपण टाकल्यानंतर थोडासा गॅस मिडियम करणार आहोत। जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण गॅस फुल करून तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। टाकल्यानंतर मिडियम ठेवलं की आपली आतपर्यंत शंकरपाळी खुसखुशीत होतात, त्यामुळे गॅस मिडियम ठेवूनच तळून घ्यायचे। आणि टाकल्यानंतर आपल्याला लगेच झारा फिरवायचा नाही, अगदी जेव्हा बबल्स कमी होतात त्यावेळेस आपण थोडासा झारा फिरवायचे। अगदी सोनेरी रंगामध्ये आपल्याला सर्व शंकरपाळी तळून घ्यायचे। आणि तुम्हाला पाहताच लक्षात येईल की अगदी छान मध्ये लेयर सुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे। आतपर्यंत तळलं की शंकरपाळी आपोआपच वर येतात आणि छान तळले जातात। आता गॅस मिडियम आपण शंकरपाळी असंच तळून घेणार आहोत। मस्त खुसखुशीत आपली शंकरपाळी मस्त तळून झालेली आहेत। अगदी छान गोल्डन कलर आलेला आहे। आता एखादी चाळणी घ्यायची आणि त्या चाळणीवरती आपण शंकरपाळी टाकून घेतलं की जे शिल्लक राहिलेलं तेल आहे चाळणीमधून बाहेर निघून येईल आणि बिलकुल शंकरपाळीला तेल लागत नाही। अगदी खुसखुशीत आपली शंकरपाळी बनवून तयार झाले। तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल अगदी लेयरदार खुसखुशीत शंकरपाळी बनवण्यासाठी अगदी साधी पद्धत आहे। आता दुसरी सुद्धा शंकरपाळी आपल्याला तसंच बनवून घ्यायचे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण 1 किलोची शंकरपाळी बनवू शकतो। इतक्या कमी वेळामध्ये झटपट ही शंकरपाळी बनवून तयार होतात। ह्या ठिकाणी आपण अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे। आता ह्या ठिकाणी मी सर्व शंकरपाळी बनवून घेतलेली आहे। शेवटची आपली शंकरपाळीची जी लाटी आहे ती सुद्धा आता बनवून झालेली आहे। अगदी मोठी आपण शेवटची लाटी बनवलेली आहे आणि सर्व शंकरपाळी आपली ही बनवून झालेल्या आहेत। आता आपला शेवटचा घाना जे आहे ते तळून घ्यायचा आहे। आता ह्या ठिकाणी भन्नाट आपली ही शंकरपाळी बनवून तयार झाले। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण परफेक्ट अशी शंकरपाळी बनवलेली आहे।
तुम्हाला ही शंकरपाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून पहा किंवा कुठल्या पद्धतीची आणखी तुम्हाला रेसिपी पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा की दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन। जर माझ्या चॅनलवर नवीन असेल प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। कमी वेळामध्ये झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शंकरपाळी दाखवलेली आहेत। एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवेन की किती खुसखुशीतपणा ह्यामध्ये आलेला आहे, तुम्हाला पाहताच लक्षात येईल। खुसखुशीत शंकरपाळी बनून तयार झाले, तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल। अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपली ही शंकरपाळी बनून तयार झालेली आहे। बिलकुल तेल सुद्धा धरलेलं नाही, ह्या शंकरपाळ्यांना बिलकुल तेल धरत नाही किंवा हाताला सुद्धा बिलकुल तेल लागलेलं नाही। अगदी सुखी आणि खुसखुशीत आपली ही शंकरपाळी बनून तयार झालेली आहेत। अगदी बिस्किटासारखी आपली शंकरपाळी तयार झाले। तुम्हाला ही शंकरपाळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आता मी तर हे डब्यामध्ये भरून ठेवत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।